नमस्कार मित्रांनो, मी सारिका प्रसाद नाईक. आज आपल्यासमोर माझा दुसरा व्हिडिओ शेअर करते आहे. आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, बाहेर सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. सगळीकडं मन खिन्न करणारं वातावरण आहे. महागाई वाढली आहे. अनेक समस्यांनी आपलं डोकं वर काढलं आहे. अशा परिस्थितीमध्ये काय करावं, कुणाला बोलावं असं वाटायला लागतं. आणि मला एकदम मनात विचार आला, आपण देवाला पत्र लिहिलं तर? आणि तो लिहिण्याचा किंवा माझ्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न या पत्रातून मी केला आहे. या कवितेचं नाव आहे सांग देवा काय काय मागू. शेतकऱ्यांची जाण मागू का शहीदांना जीवनदान मागू, गरजेपुरतं धन मागू का समाधानी मन मागू, आईचा विश्वास मागू का सत्याचा ध्यास मागू, सांग देवा काय मागू, मी काय काय मागू. युद्धाचा अंत मागू का समतोल साधणारा संत मागू, गरिबीची आस मागू का कष्ट करणाऱ्यांचा ध्यास मागू, सांग देवा मी काय काय मागू. कारण देवा, तू सर्व काही एकदम तर देणार नाहीस. आकाशात झेप घ्यायची असेल तर तू घरटं सोड म्हणशील. नवं काही पाहिजे असेल तर पहिलं फोड म्हणशील. उंच इमारत मागायची म्हटलं तर तू झोपडी मोड म्हणशील. पण आता अशी वेळ आहे, ना मी घरटं सोडू शकते ना मी झोपडी मोडू शकते. कारण मला भरारी घेण्यासाठी आकाश हवंय, पण परत येण्यासाठी घरटं पण हवंय. मला स्वतःची प्रगती करण्यासाठी उंच इमारत उभारायची आहे, पण मायानं परत येण्यासाठी एक झोपडी पण हवी आहे. मला नवीन स्वीकारायचंय, पण म्हणून जुनं नाही सोडायचं. मला विज्ञानाची साथ हवी आहे, पण त्यामुळे होणारा विनाश नकोय. मला मैत्रीचा हात हवाय, पण त्यामुळे होणारा घात नकोय. मला समाजाची रेखीव रचना चालेल, पण जातीपात नकोय. मला आनंद द्विगुणित करण्यासाठी शाब्दिक चकमकी चालतील, पण होणारा रक्तपात नकोय. मला चिमुकल्यांचं हसणं खेळणं बघण्यासाठी अंगण हवंय, पण युद्धाचं रणांगण नकोय. देवा, आता तू म्हणशील गुलाब हवाय, पण काटा नकोय. होय देवा, मला माझा हक्क हवाय, पण मला माझा माझा वाटा नकोय. मला अर्थ हवाय, पण स्वार्थ नकोय, आणि भक्तीशिवाय चाललेला हा परमार्थ नकोय. मला ज्ञान दे, वान दे, दान दे, मान दे, समाधानी मन दे, गरजेपुरतं धन दे, आनंदाच्या धारा दे, माणुसकीचा वारा दे, आपुलकीचा मंत्र दे, प्रगतीचं तंत्र दे, आकाशात झेप घेण्याचा ध्यास दे, पण घरट्यात परतण्याची आस दे. आणखी देवा मी काय मागू, सांग देवा मी काय काय मागू. सर्व लोकांना सुखी ठेव. लवकरात लवकर हे युद्ध थांबवू दे आणि सर्व लोक शांततेने, समाधानाने, आनंदाने आपलं जीवन जगू देत.